आणि महाराष्ट्रामध्ये 19 जून नंतर मोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। येत्या आठवड्यामध्ये घाट भागामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। हवामानामधील बदलांमुळे मोसमी पावसाचा जोर थोडा कमी झालाय, मात्र 3 ते 4 दिवसांनी बदल होणार असं सुद्धा शक्यता मोसमी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमका अंदाज आहे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय? हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज असा आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मोसमी वारा जो आहे तो वाहणार आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढेल, घाट भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या जर आपण बघितलं तर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि त्यामुळे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा आपल्याला वेगवेगळ्या भागात फटका बसताना पाहायला मिळतो। त्या तुलनेने जो घाट भागांमध्ये अधिक जास्त पाऊस पडणं अपेक्षित आहे, अशा भागांमध्ये जास्त पाऊस पडेल अशा पद्धतीने अंदाज व्यक्त करण्यात येतोय। पुढचे 3 ते 4 दिवस यानंतर मोसमी पावसाचा जोर जो आहे तो वाढेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते आहे। आपण जर बघितलं असेल तर सध्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येनं पाऊस जो आहे, मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो पडतोय। पश्चिम महाराष्ट्रात देखील परिस्थिती पावसाची चांगली आहे, मात्र जो सगळा घाट परिसर आहे या घाट परिसरात पावसाचा जोर म्हणावा तितका आपल्याला बघायला मिळत नाही आणि पुढचे 2-3 दिवस जे आहेत त्या कालावधीनंतर या सगळ्या भागांमध्ये देखील मोसमी पावसाचा जोर वाढेल, पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला पाहायला मिळतोय। बरोबर, आणि घाट भागात सुद्धा मोठ्या पावसाचा अंदाज आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।